नमस्कार. मनोरंजक गोष्टींनी भरलेल्या आमची मुंबईच्या आजच्या भागात मी तन्वी बर्वे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतात रेडिओचं पहिलं प्रसारण 1923 साली झालं होतं. तेव्हा या सेवेचं नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्ट सर्व्हिस असं होतं. पण 1936 साली याचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं आणि याच नावाने आपण आजही आपल्या रेडिओला ओळखतो. जवळपास 90 वर्ष झाली, पण आजही आकाशवाणीचं हे भारतभर पसरलेलं जाळं माहिती आणि ज्ञान प्रसाराचं एक प्रभावी माध्यम आहे. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्ट सर्व्हिसचं अधिकृतपणे नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं करण्यात आलं, ज्यामुळे भारताच्या प्रसारण इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. या घटनेला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या 9 दशकांपासून ऑल इंडिया रेडिओ हा देशाचा विश्वासार्ह आवाज राहिला आहे, ज्याने भारतभरातील लाखो लोकांपर्यंत बातम्या, संस्कृती, शिक्षण, संगीत आणि विविध माहिती पोहोचवली आहे. तसेच रेडिओच्या शक्तीच्या माध्यमातून विविध समुदायांना जोडण्याचं कार्यही केलं आहे. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीला राष्ट्र निर्मितीचं लोकशाही साधन मानलं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 3 ऑक्टोबर 1947 रोजी रेडिओवरून पहिलं भाषण करताना त्यांनी नागरिकांना देशनिर्मितीत भाग घेण्याचं आवाहन केलं. आणि हेच आकाशवाणीचं माध्यम आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे सुद्धा जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात या कार्यक्रमात प्रभावीपणे वापरत आहेत. 23 जुलै 1927 रोजी मुंबई केंद्राची, 26 ऑगस्ट 1927 रोजी कलकत्ता केंद्राची आणि 2 ऑक्टोबर 1953 रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची सुरुवात झाली. मॉन्सून म्हटलं की पावसाबरोबर वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. आणि सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान. आणि त्यातही जगभरातल्या सगळ्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा हे या गणेशोत्सवाचं विशेष आकर्षण. गणेशोत्सवाला अजून 2-3 महिन्यांचा कालावधी जरी असला तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा श्री गणेश मुहूर्त पूजन सोहळा मंगळवार दिनांक 9 जून रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता संपन्न झाला. सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभ हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकाचंही पूजन झालं. या वर्षी गणेशोत्सव सोहळा गणेश चतुर्थी सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 ते अनंत चतुर्थी म्हणजेच शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत साजरा होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 93वे वर्ष आहे आणि याही वर्षी गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पाडण्याचा मंडळाचा संकल्प आहे. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमची मुंबई. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी रात्री 8:30 आणि पुनः प्रसारण दर बुधवारी दुपारी 1:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आमची मुंबईमध्ये.
मुंबईप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव म्हणजे सळसळत्या चैतन्याचा उत्साह. कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरीही गणेशोत्सवासाठी मिळेल ते साधन घेऊन तो आपल्या गावी पोहोचतोच. आणि या कोकणाला संपूर्ण देशाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे कोकण रेल्वे. अगदी जनसामान्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात आपल्या गावी पोहोचण्याची सोय, तर श्रीमंतांसाठी सोयी सुविधांनी सुसज्ज अशी लक्झरी. हा समतोल साधत कोकण रेल्वे हिरवागार निसर्गातनं डोंगरदऱ्यांमधनं धावत असते. कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे खरं तर ना एक निसर्गरम्य अनुभव असतो. पण कधी कधी हा निसर्ग रौद्र रूप धारण करतो, विशेषतः कोकणातल्या पावसाळ्यात. अशा वेळेला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वेला काही खास काळजी घ्यावी लागते. कोंकण रेलवे हर वर्ष की भांति इस वर्ष भी मानसून में विशेष तैयारियां कर रहा है. लगभग 700 लोग 24/7 4.5 महीने ट्रैक को मॉनिटर करते हैं और फुट पेट्रोलिंग करते हैं. जो वल्नरेबल लोकेशन है वहाँ पर 24/7 वॉचमैन लगाए जा रहे हैं. इसके अलावा जो हमारा जो हिल कटिंग्स हैं जो बहुत ही सेंसिटिव हैं, जहाँ पर कि स्लोप स्टेबलाइजेशन की ज़रूरत है, वो कार्य कर लिया गया है. हिल्स पे कैच वाटर ड्रेन और नीचे साइड वाटर ड्रेन, उसकी क्लीनिंग और उसका वाइडनिंग का काम हो गया है. इसके अलावा इमरजेंसी टेलीफोन जो हैं वो लगा दिए गए हैं सुरंगों में भी और ट्रैक के पास भी, ताकि तुरंत गैंगमैन या पेट्रोलमैन हमें कंट्रोल में संपर्क कर सकें. स्टेट गवर्नमेंट के साथ और नेशनल डिजास्टर मैनेजमेंट के साथ, IMD के साथ हम लगातार संपर्क में रहते हैं ताकि किसी भी आपदा से हम निपट सकें. और हमारा कंट्रोल जो है 24/7 बेलापुर में चलता है. इसके अलावा रत्नागिरी और मडगांव क्षेत्र में भी हम एक इमरजेंसी कंट्रोल इन 4.5 महीनों के लिए रखते हैं. हर वर्ष की भांति कोंकण में देखिए गणेश उत्सव जो है बहुत उत्साह का त्यौहार है. तो पिछले वर्ष लगभग 382 स्पेशल ट्रेन गणपति में चलाई गई थी. इस साल हम 400 से ऊपर ट्रेनें चलाएंगे. इसके अलावा सभी स्टेशनों पर जो गणपति के दौरान स्पेशल पैसेंजर होल्डिंग एरिया बनाए जाएंगे ताकि ज़्यादा भीड़ ना हो. इसके अलावा QR कोड के टिकट की व्यवस्था कर दी गई है. इसके अतिरिक्त जो तमाम NGOs के माध्यम से फ्री ड्रिंकिंग वाटर फैसिलिटी, जो पिछले साल लगभग 10,000 बॉटल डिस्ट्रीब्यूट होते, इस साल उससे भी अधिक करेंगे. तमाम स्टेशनों पे कल्चरल प्रोग्राम्स और स्टेट गवर्नमेंट के साथ कोऑर्डिनेशन करके जो उनके जो क्राउड मैनेजमेंट का काम है वो करेंगे. इसके अलावा GRP और जो दूसरे स्टेट के पुलिस हैं उनको हम सजग रखेंगे. तो ऐसी बहुत सारी तैयारियां कोंकण में गणपति के लिए हम रूपरेखा तैयार हो गई, उसको हम बहुत जल्द उसको शुरू करेंगे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास खरंच खूप गौरवशाली आहे. या चित्रपटसृष्टीने जगाला अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ दिले. पडद्यामागे घडणाऱ्या अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईत नुकतंच 13 जून रोजी एक अनोखं प्रदर्शन पार पडलं. चला पाहूया. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई इथे मराठी चित्रपट स्टोरीज अँड स्टारडम या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी पार पडलं.
भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात मराठी सिनेमाचे स्थान केवळ प्रादेशिक नव्हे तर मूलभूत, मार्गदर्शक आणि परिवर्तनवादी आहे. NGMA येथे पहिल्यांदाच मराठी चित्रपटावर आधारित ही प्रदर्शनी तयार करण्यात आली आहे. कारण NGMA ही केवळ चित्रकलेची संस्था नाही, ती भारताच्या सांस्कृतिक प्रवाहांची साक्षीदार सुद्धा आहे. सिनेमा हा देखील आधुनिक भारताच्या कल्पनाशक्तीच्या, संघर्षाच्या आणि स्वप्नांचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणूनच मराठी चित्रपट सृष्टीचा हा अध्याय NGMA मध्ये सादर होणे ही आपल्या सांस्कृतिक संवादाची नैसर्गिक आणि आवश्यक वाढ आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा गौरवशाली इतिहास, तिचा सांस्कृतिक वारसा तसेच अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांचं योगदान यांचा वेध घेणारं हे प्रदर्शन रसिकांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. मराठी सिनेमाने समाजमनावर केलेला प्रभाव, बदलत्या काळानुसार त्याचा घडलेला प्रवास आणि पडद्यामागील अनेक रंजक कथा या प्रदर्शनातून अनुभवता येणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या उभारणीत मराठी सिनेमाचं योगदान अतुलनीय राहिलं आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक मूल्यांची जपणूक करत मराठी चित्रपटांनी देशभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या समृद्ध परंपरेचा मागोवा घेणारी छायाचित्रे, दुर्मिळ दस्तावेज, पोस्टर्स आणि अन्य दृश्य सामग्रीचं प्रदर्शन या उपक्रमात करण्यात आलं आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला सुरुवात एका मराठी माणसाने केली याचा खूप अभिमान आहे. खूप मोठा माणूस, आदरणीय दादासाहेब फाळके. आता असं म्हटलं गेलं की दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपट पहिला बनवला आणि लोकांसमोर आणला. माझं दुमत आहे या विषयावर, माझं दुमत आहे. माझं म्हणणं असं आहे की दादासाहेब फाळकेंनी पहिला भारतीय मराठी चित्रपट 2013 साली बनवला. चित्रपट बनवला तो मुकपट जरी असला तरी माझ्या मते तो मराठी चित्रपट होता. त्याचं कारण तो फक्त मराठी माणसांनी बनवला म्हणून नाही, तर त्याची स्क्रिप्ट जी होती, बनवली गेली, संहिता ज्याला आपण म्हणतो, ती मराठीत लिहिली गेली. त्यात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे मराठी होते. त्यांना सगळ्या सूचना मराठीत दिल्या गेल्या. मराठी चित्रपट, मराठी कलाकृती, मराठी कलाकार या सगळ्यांवर तुम्ही भरभरून प्रेम करत आलेले आहात. ते प्रेम आम्हाला इथे दिसतंय. तुम्ही इथे उपस्थित आहात, तुमच्या नजरेत दिसतंय. म्हणून मला असं वाटतं की ही संधी मला घालवायची नाहीये. तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायची, धन्यवाद म्हणायचे. मंडळी, आता वेळ झाली आहे अजून एका विश्रांतीची. पण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमची मुंबई. मूवीज, म्युझिक आणि मस्ती प्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता, पुन्हा प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता, फक्त DD सह्याद्रीवर. मंडळी, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आमची मुंबईमध्ये. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी NCC ही संस्था नेहमीच मदत करते. या संस्थेमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना तर वाढतेच, पण त्याचबरोबर त्यांना जर का देशाच्या सेवा दलांमध्ये सहभागी व्हायचं असेल तर NCC ही संस्था नेहमीच मार्गदर्शक ठरते. असंच या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी NCC द्वारे मुंबई आणि पुण्यामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
युवकांच्या कौशल्य विकासाला चालना देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र एनसीसी मुंबई आणि पुणे इथे पंतप्रधान इंटर्नशिप कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय छात्र सेना आणि उद्योग क्षेत्राच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पुणे येथे 15 जून रोजी तर मुंबई येथे 16 जून रोजी विशेष इंटर्नशिप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. या कॅम्पमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विविध विभागांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मानव संसाधन, विक्री व विपणन, फ्रंट ऑफिस ऑपरेशन, वित्त, फूड अँड बेव्हरेजेस सेवा तसेच खरेदी व स्टोअर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण आणि अनुभव मिळणार आहे. इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 9 महिन्याच्या संरचित प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ मिळेल. यामध्ये मासिक मानधन, अतिरिक्त आर्थिक सहाय्य, ऑन ड्युटी भोजन सुविधा तसेच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाणार आहे. महिला कॅडेट्ससाठी निवास व्यवस्था आणि अतिरिक्त निर्वाह भत्त्याची विशेष सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक एनसीसी कॅडेट्सनी आणि माजी कॅडेट्सनी आपल्या जवळच्या एनसीसी युनिट किंवा एनसीसी समूह मुख्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कल हमारा एक कैंप पुणे में हुआ. मिनिस्ट्री से भी ऑफिशियल्स वगैरह आए हुए हैं और वी आर इन टच विद वेरियस कॉर्पोरेट्स. और आज ये कैंप हमारा मुंबई में है. थर्ड ईयर कैडेट्स एंड एक्स कैडेट्स आर हियर एंड आई एम वेरी हैप्पी टू सी अ लॉट ऑफ गर्ल कैडेट्स एज वेल. And they are going to be screened. They are going to, I'm sure, this lot of youngsters from the NCC are a lot of self-confident, fully conditioned and committed youth of the nation who are going to take this nation to greater glory. तो मुझे पूरा विश्वास है कि इस पार्टनरशिप के साथ और इस प्राइम मिनिस्टर इंटर्नशिप स्किल के मॉडल से ये जो युवा हैं एनसीसी के, जो बड़े डिसिप्लिन्ड, सेल्फ कॉन्फिडेंट, कमिटेड, सेल्फलेस और जिनको आदत है कम्युनिटी डेवलपमेंट, जो अपना कंट्रीब्यूशन करते आए हैं, वो इस मौके का पूरा फ़ायदा उठाएंगे आने वाले समय में. और जितने भी ऐसी अपॉर्चुनिटीज़ इनके रास्ते में आएंगी, greater and greater number of the ex-cadets and cadets of NCC will take up these opportunities and prove their worth, as also create their pathways to employment ahead while retaining their core spirit of contributing to the nation. मुझे इस इंटर्नशिप के बारे में एनसीसी के थ्रू पता चला है, जो कि हमारी एएनओ ने हमें ग्रुप में भेजा था. और इस इंटर्नशिप के थ्रू मैंने एचआर में अप्लाई किया है. मेरा इंटरव्यू भी हो गया है. इंटरव्यू अच्छा गया मेरा एंड मुझे आगे मैनेजमेंट सेक्टर में काम करना है. इसके लिए मैंने मैनेजमेंट को चूज़ किया है. खूप चांगला एक्सपिरियन्स होता खरं तर माझा. यांचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझ्या बडीजसोबत माझ्या NCCमधून मला भेटला. मला बरं वाटलं आणि पुढच्या फ्युचरमध्ये पण मला जरा इंटरव्ह्यूसाठी बरं होईल ह्या एक्सपिरियन्सचा. आपल्या भारत देशाने जगाला योगाची मोठी देणगी दिली आहे. संपूर्ण जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारतात तसंच इतर देशांमध्ये सुद्धा हा दिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम तर होतच असतात. पण यावर्षी भारतात इस्रायली कॉन्सुलेटद्वारे हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष तयारी चालू आहे.
योगा करणाऱ्यांना हे माहितीच असतं की ह्याचे किती आणि काय काय फायदे आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच योगामुळे आरोग्याचे फायदे मिळतात. यामुळे हृदयरोग, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांपासून तर बचाव होतोच, पण त्याचबरोबर बाह्य शारीरिक स्वास्थ्य सुद्धा छान राहतं. आणि हेच महत्त्व ओळखून संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. आपल्या भारतात सुद्धा या दिवशी छोट्या छोट्या मैदानांपासून ते अगदी मोठ्या कंपन्यांपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. आणि या वर्षीचं म्हणजेच आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2026चं ब्रीद आहे वृद्धांसाठी योगा. It's not just a big offering, it's the biggest gift, I think, and it's something that symbolizes India and everyone appreciates. And specifically in Israel, people admire India and they admire yoga. And I think this is one of the beautiful things, that it's not only that government and government are working together, but people to people. And we understand how beautiful is yoga and how important is yoga. Take a deep breath, to relax from everything that's happening outside, especially when everything today is so dynamic and so noisy, and we can actually take a focus to ourselves, to the inner part of ourselves, take a deep breath and to relax a bit. I'm a cancer survivor, and I also fought with tuberculosis, and I have also a lung disease. And I began to practice yoga a few months ago together with Rasika, and I'm glad that Om is hosting us here today. And this entire thing, the yoga, the breathing, the relaxation, the sound healing actually helps me also personally to recover and to heal and to bring more attention to myself, to my inner soul. So thank you very much. Yoga is like the medicine for this life, because everyone's life is gonna be fast. It's gonna be full of emotions. Sometimes great emotions, sometimes not so good emotions, and you know what I mean. And I always tend to be positive. But we are not robots. We cannot stop the cortisol. We cannot stop the over adrenaline rush. So what we do yoga, when you control your body, you control your mind in a way, because everything is what you think here. And if you are busy, if you are doing some movements like Surya Namaskar, and I think I take pride for our country that everything has been discovered and invented in our country, whether it's Sanskrit, the mother of all language for sure, and whether it's yoga, power yoga, and now with all due respect from the Americans to everyone, they are following us. तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करणारच आहोत, पण मी तर म्हणेन आपण रोज योगा करूया आणि निरोगी राहूया आणि असेच भेटत राहूया आमची मुंबईमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.